काय मला तर त्या सरपंच माझ्यावर नाराज झाल्या का काय काय कळलं. त्या बघितल्यावर त्या पण माझ्याकडे असं बघताय मला तर पळूनच जावं असं वाटायला लागलं. ताई तुम्ही माझ्या बहिणीसारखं आहे, मुलीसारखं आहे, तुम्ही जरा शांत राहा. काही जर झालं तर माझ्याऐवजी माझा राग हिच्यावर काढा, हिच्यावर घ्या. त्याचबरोबर खानोडी हे गाव महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव असल्याने त्या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं. या स्मारकाचा दरवाजा ठेवता येईल राष्ट्रीय स्मारक. अरे काय चाललंय चेष्टा माझी. ह्याचा कोणी दरवाजा मोडला? कुठलं शटर आहे? अरे इथं बाहेर 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 कुठे शटर आहे? अहो तिथं असताना इथं जसं शटर दरवाजे काढून ठेवले काय माझं स्वागत करायला काढून ठेवले? मला असलं नाही पटत बाबा. तुम्ही खरं सांगा की आमच्याकडनं राहून गेलं, पुढच्या वेळेस ही चूक दुरुस्त करतो. माझंही काहीतरी चुकतं ना, मी साहेबाला सांगतो साहेब माझं चुकलं, पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही, कंप्लेंट तुमच्याकडे येणार नाही. सांगायला काय जातंय? उगीच काहीतरी सांगायचं आपल्याला नाही पटत. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा समाजात प्रसार होण्यासाठी खानवडी गावात म्युझियम उभारावं. आधी हे तर चांगलं ठेवा, मग म्युझियम उभारू. मी नाही म्हणणार नाही. ताई तुम्ही स्वतः सरपंच आहेत, मला महिलांच्या बद्दल आदर आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आणि तुम्ही मागताय हे एका भल्या महामानवाव करता मागताय की ज्याच्या पुढे सातत्याने आपल्यासारख्यांनी नतमस्तक झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये तुमचाही प्रतिसाद त्या ठिकाणी असला पाहिजे. ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या लगत पाझर तलाव असून त्याचं खोलीकरण कॉन्क्रिटीकरण झाल्यास त्याचा उपयोग गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या बरोबर नियोजित शाळेसाठी सुद्धा होईल. पाझर तलाव कसा असतो? पाणी पाझरावं म्हणून. आता कॉन्क्रीट केल्यावर कसं पाझरायचं पाणी? सगळ्या आजूबाजूच्या विहिरी तर आटून जातील, म्हणतील बरं अजित पवारनी कॉन्क्रीट लावून टाकलं. तसं नाहीये. त्याबद्दल सीओ यांना संबंधित विभागाच्या जलसंपदा किंवा छोटे बांधकामच्या लोकांना पाठवा आणि त्यांना म्हणा याच्यात काही. मगाशी मला प्लॅन मध्ये त्यांनी सांगितलं की पुढच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं ते मला पटलंय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करीन. परंतु मागच्या भागामध्ये आता आपल्याला तिथं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काही कारण नाही. आता उपसा सिंचन योजनेचं पाणी त्याच्यामध्ये आपण सोडू शकतो ना. बरे हे शाळ्या ते उपसा सिंचन योजनेचं पाणी सोडू शकतो ना. मग कशाला कॉन्क्रीट करायचं? कुठलं पाणी? पुरंदरचं? नदी तर काय आपली 12 महिने वाहती नदीचं पाणी सोडलं म्हणून. त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार शैक्षणिक व समाज कार्याची भरीव योगदान करणाऱ्या व्यक्तीस दिला जावा, त्याबद्दल आम्ही विचार करू. खानवडी गावात त्यांच्याबरोबर 5 वाड्या वस्त्यांचा समावेश ग्रामपंचायती खाडेवंडे अंतर्गत होऊन सदर वाड्या वस्त्या त्या वाड्यांची परवानगी आहे का? त्या 5 वाड्यांची परवानगी आहे? तुम्ही निवेदन. अहो माझं ते म्हणणं नाही, 5 वाड्यांची परवानगी आहे का? अरे मग कुणी दिले? सरपंच बाई तुमची सही आहे, तुम्ही वाचलं का नाहीये? असं करू नका. मला तुम्ही परत बसा, माझ्याकडे कॉपी आहे. सीओ यांना बोलून घ्या उद्या आणि त्याच्यातली एक कॉपी सीओला दे. माझ्याकडे 4 कॉपी दिल्या त्यांनी त्या महात्मा ज्योतिराव फुले ग्रामपंचायत खानवडी, आणि त्यांची मिटिंग घ्या आणि काय काय त्यांना पाहिजे आणि व्यवहाराने आपण काय काय देऊ शकतो. आणि मला मी परत शनिवारी का काय पुण्यात असतो त्यावेळेस आपण बोलून. मी नाही म्हणत नाही, मी तुमचा सन्मानच करील, त्याबद्दल दुमत नाही. पण जे गरजेचं आहे आणि जे खरोखरीच आपण देऊ शकतो ते मी तुम्हाला देईन. आणि जे नाही त्याच्यामध्ये संजय जगतापांना जमलं तर त्यांनी पण त्या दिवशी यावं, आपण त्या संदर्भातलं काम करू. मित्रांनो दुसरं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरंदर तालुक्याला नाही, मला माझ्या 13ही तालुक्याला सांगायचंय. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेत आपण वेगवेगळ्या निधीतनं ग्रामपंचायतीसाठी 21-22 मध्ये 7,552 कामं मंजूर केली. आर्थिक वर्ष 21-22 मध्ये 5,356 कामं त्या ठिकाणी आज देखील प्रलंबित आहे. ही कामं जर झाली नाही तर सीओ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हीसीवर किंवा कसं ग्रामपंचायतीच्या सगळ्या
ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना सांगायचं ते बघा, बीडीओंना सांगा की ही कामं वेळेमध्ये दर्जेदार पूर्ण झाली नाही तर त्या गावांना पुढचा निधी मिळणार नाही. कारण हे 2-2 वर्ष निधी लॅप्स पडू नये. मला पण विचारलं जातं, आम्ही आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. सरकारमध्ये आम्ही जो निधी देतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो 1 वर्षात खर्च करायचा असतो. तुमचा निधी 2 वर्ष खर्च करायला आम्ही परवानगी देतो. आणि आता हे 21-22 आहे, त्याच्यामुळे 21-22 आणि 22-23 उद्याच्या मार्चला 22-23ला 1 वर्ष, अजून आपल्या हातात 10-12 महिने आहेत, 10 महिने आहेत. पण त्या 10 महिन्यामध्ये यांना सगळ्यांना सांगा ही कामं पूर्णत्वाला 5356 कामं काही छोटी कामं नाहीत, किंवा काही कामं होणारच नसतील, काही न्यायालयाचं स्टे असेल किंवा लोकांचाच एकमेकाचा विरोध असेल तर ती कामं मी बदलून देतो. त्याला पण आपल्या हातात आहे. तुम्ही मला सांगा दादा हे काम होऊ शकत नाही, गावकऱ्यांचं म्हणणं, त्याच्याऐवजी तो निधी अमक्या अमक्या कामावर टाका, ताबडतोब करून देतो. 15व्या वित्त आयोगात अंतर्गत अखर्चित रक्कम महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक होते. मात्र अद्यापही ही रक्कम खर्च न झाल्याचे निदर्शनास आलेले. ही बाब अतिशय गंभीर आहे. यंदा तर आम्ही 100 कोटी रुपये आपल्या पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्यांची पटसंख्या जास्त आहे अशा 400च्या वर शाळा, 410 शाळा आम्ही निवडल्यात. भेदभाव केला नाही. 13 तालुक्यातल्या शाळा घेतल्यात. त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं शाळा करायचं आणि त्याच्यात आपल्या जिल्ह्यातल्या गोरगरिबांची मुलं शिकणारी 40% मुलं त्याच्यामध्ये कव्हर झालेली. काही हजार शाळा अजून बाकी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण पहिल्या टप्प्यात आम्ही सगळेच आमदार, आम्ही सगळे खासदार मिळून 40% जातोय. आणि मग एकदा हे आम्ही यशस्वी झालो की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही पुढेही जाणार आहोत. मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना सांगू शकतो हे काम आमचं चांगलं झालंय, आमची मुलं आता दर्जेदार शिक्षण घ्यायला लागलीत, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण पुढे चाललोय. काही काही ठिकाणी मग गावांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं योगदान द्यायचं, अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगामधील 254 कोटी अखर्चित निधी विहित मर्यादेत खर्च न केल्यास तो निधी देखील इतर हेडवर वर्ग करण्यात येईल. जे वेगवेगळ्या गावचे सरपंच आहेत, जे सरपंच नसतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या गावाचं हे सगळं काम चालतं, त्या सगळ्यांनी माझ्या 13 तालुक्यातल्यांनी त्याच्याबद्दलची नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी स्पष्ट सूचना आहे. ग्रामपंचायतीत काम करण्यात जर सक्षम नाहीत म्हणून जर आम्ही घोषित केलं तर अशा पदाधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(1) नुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्याची नोंद घ्या. मी करणार नाही, पण मी तुम्हाला ती हिंट देतोय. हे माझं स्वतःचं घरचं काम नाही, माझ्या घरातलं कुठलं लग्न नाही. तुम्ही ज्या गावात लहानाचे मोठे झाले, तुम्ही जिथं तुमच्या मुला मुलींच्यावर संस्कार करतायत त्या गावाच्या करता हे सगळं आहे. आणि उद्या ही कामं चांगली करा, मी तुम्हाला आणखी निधी देण्याच्या करता आम्ही सगळे आमदार आणि सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये मदत करू, ही पण ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, काही वेळेस काय होतं, काहींना उगीच काहीतरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करतात. काही जण सांगतात हे बारामतीला घेऊन चालले, बारामती. मी काही बारामतीला घेत नाही. जेवढं झालंय तेवढं नाही झालंय, मला काय घ्यायचं बाकीचं गरज नाही. उलट बाकीच्याही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये व्यवस्थितपणे, ज्याचा उल्लेख संजय चव्हाणांनी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये केला, किंवा इतर पण काही नवीन उद्योग येऊ पाहत आहेत. लॉजिस्टिक पार्क वेगवेगळ्या ठिकाणी देशात होत आहेत, त्याच्यातनं हजारो लोकांना काम मिळत आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला आता एक जसं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम चाललंय, तसं मुंबई हैदराबाद ह्या बुलेट ट्रेनच्या बद्दलचे परवा केंद्राकडनं सूचना आलेल्या आहेत. आणि ती जाताना मुंबईतनं निघताना मुंबई, नवी मुंबई, आमचं मावळ तालुका, त्याच्यानंतर हवेली तालुका, त्याच्यानंतर आत्ता जे आहेत त्याच्यात पुरंदर तालुका, त्याच्यानंतर बारामती तालुका, इंदापूर तालुका, पंढरपूर तालुका आणि पंढरपूरहून पलीकडं सोलापूर जिल्ह्यातलं हैदराबाद,
अशी ट्रेन जाणार आहे, त्याची चर्चा चाललेली आहे. लगेच आंदोलन सुरू करू नका, लगेच कोणीतरी नेता होऊ नका. त्याचा अजून ही सुरुवात आहे. परंतु जग फास्ट पुढे चाललेलं आहे. काही वर्षांनी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कमीत कमी वेळेमध्ये, जसं आता समृद्धी महामार्गाचं त्या दिवशी 2 तारखेला मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करता आलं नाही, थोडी अडचण आली, परंतु लवकरच 250 किलोमीटरचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी नागपूरवरून करणार आहे. हे सगळं कशा करता आपण करतोय? तुमचा वेळ वाचावं, तुमच्या इंधनाची बचत व्हावी, तुमचं काम झटपट व्हावं, ह्या भागातला माल त्या भागात, त्या भागातला जो माल इकडं आणला पाहिजे तो अशा पद्धतीनं दळणवळणाची सुलभता त्या ठिकाणी यावी. हे सगळे त्याच्यातल्या गोष्टी आहेत. शेतीच्या पाण्याच्या करता, पिण्याच्या पाण्याच्या करता ज्या ज्या काही गोष्टी चालल्यात त्याच्याकरता खासदार आमदार प्रयत्न करतात. मी माझ्या परीनं त्यांना मदत करतोय, त्यामध्ये निधी पण देण्याचं काम करतोय. आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय नावाजलेली तीर्थक्षेत्र आहेत, त्या संदर्भामध्ये देखील आपण निधी देतोय. आपण सोपान काकांच्या ज्या, जसं देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर इथला आपण कार्यक्रम केला, तसं संजय जगताप मी सांगितलेलं आहे की संत सोपान काकांच्याही भागामध्ये जे काही काम करायचं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं. आता तुम्ही मला प्रेझेंटेशन दिलं, मला ते योग्य वाटलं, थोडीशी काही सूचना केली, त्याच्यात दुरुस्ती करा. आता 2 कोटी रुपये तिकडच्या बाजूला दिलेत, अजून 17 कोटीचा कार्यक्रम आहे, ते संपल्यानंतर अधिक निधी देऊ. पण काम अतिशय दर्जेदार झालं पाहिजे, कामात हायगाई नाही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जसं आमच्या ग्रामीण भागात दोरीत ओळंब्यात काम झालं पाहिजे म्हणतात, तशा पद्धतीनं ते काम झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ह्याच्यात आयुष प्रसादने फार पुढाकार घेतलेला होता आणि माझं ऑफिस पण काम करत होतं. अगदी शेवटी मुख्यमंत्र्यांची ह्याच्यावर सही घेतली आणि ह्याच्यातनं आता ह्या कामाला सुरुवात होतीये. पण ह्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काम करणारे फियाट कंपनी, त्यांची वाळू, खडी, सिमेंट येऊन पडणारे, त्याला कुठं पाय फुटता कामा नये. हा, मी आत्ताच सांगतो, उगीच काहीतरी मला चिडायला लावू नका. त्याच्या संदर्भामध्ये ते आपल्या गावाकरता काम करतायत, त्याच्यामुळे तिथं सुरक्षितता ठेवणं. नाहीतर वाळूचं काम आम्हाला द्या, खोदायचं काम आम्हाला द्या, विटेचं काम आम्हाला द्या, ते त्यांचं बघतील ना, पैसे ते खर्च करणार. त्या संदर्भातला तो निर्णय घेतील. कारण आता हे बाहेरनं आपल्याला निधी येतोय, सरकारचं काहीतरी वॉल कंपाऊंड वगैरे आपण करणार ना, ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. पण त्याच्यामध्ये पण जे काही नियमानी असेल त्या गोष्टी होतील. पण दर्जेदार सगळी कामं झाली पाहिजेत. हे पुन्हा पुन्हा मी आपल्या सर्व सहकार्यांना सांगतो. आपल्याला झाडं लावावी लागतील, इतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. सरपंच, आता तुम्ही एवढी मागणी केली ना, मला एवढं तुम्ही करून दाखवा, परत मला इथं यावंच लागणार आहे काम कसं चाललंय बघायला. त्यावेळेस जरा हा भाग त्यावेळेस मला स्वच्छ दिसला पाहिजे. तुमची मुदत कधी संपती? अजून 2 वर्ष आहे म्हणलंय बाबू, शिकार आहे 2 वर्ष आहे. तर त्यावेळेस हे सगळं लवकरच आणि गावांनी पण हसू नका, त्यांना मदत करा. एक दिवस बाबा सगळ्यांनी बाबा एक दिवस द्यायचा या कामाच्या करता, सगळं स्वच्छ वगैरे करून घ्या. त्याच्यात आणखीन काही गोष्टी असतील तर आपण करू. पण आल्यानंतर आपल्यालाही डोळ्याला बरं वाटलं पाहिजे आणि बाहेरच्यालाही समाधान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं सगळं काम तुम्ही करा. आणि मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी देण्याच्या करता मी त्या बाबतीतला कार्यक्रम देतो, मदत पण करतो. त्याच्यात खासदार आमदार पण पाठपुरावा करतील, हे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. काम आता तुम्ही बघितला, प्लॅन अतिशय सुंदर झालेला आहे आणि तो पूर्णत्वाला गेल्यानंतर तुम्हालाही वाटेल की काय आपलं नशीब फळफळलं महात्मा फुलेंच्यामुळं, त्यांचं गाव आहे म्हणून. अशा पद्धतीनं त्याचाही आपण फायदा घेऊ. आणि आता मी आयुष प्रसादांना म्हणत होतो, 6वी ते 12वी असलं तर आयुष प्रसाद जरा हे नीट चालायला लागलं तर आपली 1ली ते 4थी जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती नंतर वाटल्यास कुठं दुसरीकडे शिफ्ट करू. आणि किंवा त्याच्यातला काही भाग मुलींच्या करता, कारण ही मुलींची शाळा आहे, फक्त म्हणजे फक्त मुली, पोरांनी तिथं कुठे यायचं नाही, फिरायचं नाही. तर त्या पद्धतीनं तिथं काम होईल. आणि 1ली ते 4थी पण त्याला जोड, 5वी म्हणजे ती सगळी मुलं आली तर मग ते बरोबर 12वी पर्यंत त्या मुली. आत्ताच सुप्रिया कुठल्या तरी मुलीचं कौतुक करत होती, काय म्हणली ती,
त्यांचा मुलगा एअरफोर्स फायटर पायलट आहे बघा. आपला कधी फायटर पायलट व्हायचा, आपला इथंच फायटी मारत बसतो. त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये देखील अनेक महत्वाची कामं आपण आता हे पुरंदर तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमी आहे. महात्मा फुले खानवडी गावात महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मारक उभारण्याकरता आम्ही मदत करणार आहे. पण मी आता सांगितलं ते सगळं झाल्यावर पुरंदर तालुक्यामध्ये लॉजिस्टिक पार्क करायचंय, तर त्याच्यातनं पण तुम्हाला फायदाच होणार आहे. श्री क्षेत्र जेजुरीगड मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील भाविकांच्यासाठी श्रद्धास्थान आहे. म्हणजे ते काय फक्त महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान नाहीये, एवढी सगळी राज्य आहेत आणि त्यांचा विकास करण्याच्या बद्दलचं काम हे क्षेत्र राज्य आणि केंद्राच्या पर्यटनाशी संबंधित योजनेच्या नकाशावर प्राधान्याने यावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. पुरंदर तालुक्यात जलसंधारणाची कामं देखील संजयराव आपली प्रभावीपणे त्या ठिकाणी चाललेली आहेत. ती चिरस्थायी स्वरूपाची केली जातील. सारथी, बार्टी, महाज्योतीसाठी पण निधी हा निश्चितपणे दिला जाईल. त्या संदर्भामध्ये आपण काही काळजी करू नका. आत्ताच वेगवेगळ्या समाजाच्या करता जी महामंडळ आहेत त्या बहुतेकांचं आता भाग भांडवल हजार कोटी रुपये केले, तुम्हाला वाचायला मिळालं असेल. आम्ही नुसतं भाषणात नाही सांगतोय, कृती देखील करतोय आणि त्याच्यातनं परिवर्तन झालं पाहिजे, समाज पुढे आला पाहिजे, सुधारला पाहिजे, सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे. हे काही कोण कोण काय काय सांगते ना, ह्याच्या घरी जावा आणि हनुमान चालिसा म्हणा. कशाला? आता मी जायचं अंजालींना भाऊच्या घराच्या बाहेर हनुमान चालिसा काही घडलंय का? आता तू गेलाय, मला सोडून जाऊ दे. आता गेलाय तिथं चांगलं राहावं. मला हनुमान चालिसा म्हणायचं माझ्या घरी म्हण ना अजित पवारांना. काय करायचं जनतेने आपल्या आपल्या घरी, पण कुठं काहीतरी बोलायचं. आम्ही अमरावतीतनं निघायचं आणि सांगायचं मला तिकडच म्हणायचं. कशाला हट्ट पाहिजे? दुसऱ्याला कुणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या ना बाबा. सगळ्यांना जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याच्यातनं दुसऱ्याला कुणाला त्रास होता का मला, हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. हे देखील संविधानात आहे, हे देखील कायद्यामध्ये आहे. परंतु काही काहींना खासदार आमदार झाल्यावर वाटतं काय त्याला काय करून काय नाही. आता उपमुख्यमंत्री जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये तोपर्यंत शेवटी काय कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला आम्ही कुणीच आलो नाही, तुम्ही पण आला नाही. जोपर्यंत तोपर्यंत तरी जमिनीवर पाय ठेवून लोकांची कामं करा ना. कशा करता नको त्या गोष्टी निर्माण करताय? कशा करता जातीय दंगली भडकले जातील, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये अंतर पडेल? काय कारण आहे? आपण ज्यावेळेस महात्मा फुले, शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांचा विचारच पुढे न्यायचा आहे ना. त्याच्यातनंच आपलं भलं होणार आहे ना. या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण नसताना हे लाऊडस्पीकरचं काढलं, भोंगा भोंगा भोंगा. अरे पायवेलापासून भोंगा वाजतोय, आता काय झालं भोंग्याचं? आता ते सगळ्यांनाच अडचणीचं झालं. आता सकाळी 6 ते रात्री 10. आता काही काही काकड आरती पण बंद झाली, शिर्डीची बंद झाली, पंढरपूरचं बंद झालं. मग सांगणाऱ्याला कळत नव्हतं आणि ते सांगत असताना बाकीचे पण चला ऐकायला, चला ऐकायला. काय ऐकायला जातं? याच्यातून आपलं नुकसान आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय. ह्या गोष्टीचा विचार कृपया आपण सगळ्यांनी करा. तो तुमचा अधिकार आहे. सांगायचं काम माझं आहे, कितीपत ऐकायचं ते तुमचा अधिकार आहे. मी काय बळजबरी करू शकत नाही, पण सांगायचं काम करणार. कारण आज लोकांनी त्याच्याकरता मला पाठवलेलं. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ह्या निमित्तानं घ्यावी. पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठी देखील 100 कोटी रुपयाची तरतूद आपण आता केलेली आहे. ते सगळं त्याच्यात फक्त स्थानिक लोकांची काही मला मदत लागणार आहे, कारण त्यांची घर आहेत, दुकान आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था त्यांनी पण ऐकलं पाहिजे. ऐकतील. त्यांचा व्यवसाय रस्त्यावर येणार नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था घराची आणि दुकानाची केल्यावर ते ऐकतील असं मला वाटतं. परवा कामगार पुतळ्यापाशी देखील आपल्याला मेट्रोचं स्टेशन करण्याच्या करता आम्ही कुठेही राजकारण न आणता
सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली आणि त्यांना पर्यायी घरं दिली. ते अनधिकृत राहत होते, आता ते अधिकृत ठिकाणी गेलेत. ही तर मात्र हे अधिकृत आहेत आणि त्यांना पुन्हा अधिकृत ठिकाणीच आपल्याला न्यायचं आहे. तसंच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त देखील वडूबुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी आपण त्या परिसरात त्यांच्या स्मारकाकरता 250 कोटी रुपयाचा निधी आपण खर्च करतोय. अशा खूप काही कामं जगदाडे श्रीसंत जगनाडे महाराजांची समाधी आपण सदुंबऱ्याला करतोय. पुरंदर रिंग रोड प्रकल्पासाठी देखील आपण 1900 हेक्टर जमीनचं संपादन करतोय. त्याच्यात 1,500 कोटीची तरतूद केलेली. आणि कृपा करून ज्यांच्या भागातनं रिंग रोड होतोय त्याला विरोध करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पट रक्कम द्यायची व्यवस्था केली जाईल. रिंग रोड तुमच्या जवळनं गेल्यावर तुमच्या जमिनीचा दर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि सुधारणा करायची असेल तर कुणाच्या जमिनी घ्याव्या लागतात. हवेमध्ये कुठेही आपण काही डेव्हलपमेंट करू शकत नाही. शहरं वाढवायची म्हटलं तर जागा लागते, धरण करायचं म्हटलं तरी जागा लागते, रस्ता मोठा करायचा म्हटलं तरी जागा लागते, वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट एमआयडीसी करायची म्हटलं तरी जागा लागते. आता आजच आपल्या इथं 12 एकर जागा गेलीच नाही. किंवा अजून काही कल्पना आम्ही लोकप्रतिनिधींच्या मनात आहे, त्याच्यामध्ये शेजारची पण जागा गायरानाची द्याल ना. काय मला तर त्या सरपंच माझ्यावर नाराज झाल्या का काय काय कळलं. त्या बघितल्यावर त्या पण माझ्याकडे असं बघताय, मला तर पळूनच जावं असं वाटायला लागलं. ताई, तुम्ही माझ्या बहिणीसारखं आहे, मुलीसारखं आहे, तुम्ही जरा शांत राहा. काही जर झालं तर माझ्याऐवजी माझा राग हिच्यावर काढा, हिच्यावर घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करतोय. त्याच्या संदर्भातल्या तुम्ही काळजी करू नका. मी नुसतं ह्या आत्ता बोलत असताना खानवडीच्या बद्दल बोललो म्हणजे खानवडीशिवाय ह्याला काही दुसरं दिसत नाही असंही समजण्याचं कारण नाही. वरचेवर संजय जगताप, सुप्रिया सुळे, आम्ही सगळेजण पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मीटिंग घेत असतो. वेगवेगळे कार्यकर्ते येत असतात, ते पण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. या सगळ्याचाच अंतर्भाव करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. वेळोवेळी पवार साहेबांचे सारखे राष्ट्रीय नेते पण मार्गदर्शन करत असतात. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललेलो आहोत. परंतु पुढे जात असताना एकमेकाच्या बद्दल आदरानंच आपण वागावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत जातीय सलोखा ठेवल्याशिवाय राज्य पुढे जाणार नाही ह्याची खुणगाठ मनाशी बाळगा. त्याच्यातनं राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी करण्याचा काम करू नये ही पण आग्रहाची सूचना मी या निमित्तानं करतो. आज आमचे राकेश बावेजा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथं मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या कंपनीच्या सगळ्या टीमला मी मनपूर्वक धन्यवाद या निमित्तानं देतो. आणि माझी दुसरी एक विनंती आहे, उद्याच्याला तुम्हाला मी सांगितल्यानंतर पण कोणतरी बोलणार, कारण जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव तेवढी मतं. ते म्हणणार काय अजित पवार आला होता आणि काही सांगत होता आणि त्याला काय जाते सांगायला नामकत आपलं. त्यांनी कुणी मला अशा पद्धतीनं सांगितलं तर पुण्यात येऊन मला भेटा, किंवा दादा तुम्ही एक सांगताय हे एक सांगताय, मी तुम्हाला खरं ते सांगित, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना घेऊन तुमच्याकडे सांगित. परंतु आपल्या पुरंदर तालुक्याची डेव्हलपमेंट करत असताना, विकास करत असताना कारण नसताना कुणी गैरसमज करू नका. निवडणुकीमध्ये यश अपयश होत असतं. उभं राहिल्यानंतर कोणतरी जिंकत असतं, कोणतरी पराभूत होत असतं. पराभूत होणाऱ्यांनी नाउमेद होऊ नये, जिंकणाऱ्यांनी आता माझ्याशिवाय कुणीच नाही असंही म्हणू नये. शेवटी सगळ्या गोष्टी सगळ्यांनी समंजसपणे त्या ठिकाणी घ्याव्यात. आणि ती भूमिका मी, सुप्रियानी, संजय जगतापांनी, बाकीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि आम्हाला विकास कामामध्ये राजकारण आणायचं नाहीये. त्यामध्ये आपल्या तालुक्याचा ज्याच्यातनं भलं होणार आहे त्याच गोष्टी आपल्याला करायच्यात, हे पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. पण त्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यांच्या चुकीच्या प्रचाराला, चुकीच्या स्टेटमेंटला
बळी पडून न देण्याचं काम मात्र तुम्हा सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आज बऱ्याच